पेशींवर, म्हणजे आपल्या जीवनाच्या अगदी बेसिक बिल्डिंग ब्लॉक्सवर. चला एक पटकन नजर टाकूया. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला असतो, बरोबर? पण गंमत म्हणजे या पेशींचे ना फक्त दोन मेन डिझाईन आहेत. एक आहे साधं सरळ, ज्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक, आणि दुसरं आहे खूपच ॲडव्हान्स, ते म्हणजे युकॅरियोटिक. तर पहिली गोष्ट, या दोघातला फरक समजून घेऊया, कारण तो खूप महत्त्वाचा आहे. प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे कसं, अगदी बेसिक. विचार करा जीवाणूंचा. त्यांच्यात एक नीट ठरलेलं केंद्रक म्हणजे न्यूक्लियस नसतंच. या उलट युकॅरियोटिक पेशींमध्ये एक व्यवस्थित केंद्रक असतं. आणि ह्याच एका फरकामुळे वनस्पती आणि प्राण्यांसारखे कॉम्प्लेक्स जीव तयार होऊ शकले. कमाल आहे ना? आता चला या ॲडव्हान्स पेशीच्या आत जरा डोकावून बघूया. दुसरी गोष्ट आहे तिचं कंट्रोल सेंटर आणि पॉवर हाऊस. म्हणजे बघा, केंद्रक म्हणजे पेशीचा सीईओ. त्याच्याकडे DNA नावाची एक मास्टर ब्लूप्रिंट असते आणि तोच सगळे निर्णय घेतो. पण एवढं सगळं करायला एनर्जी कुठून येणार? इथे एंट्री होते पेशीच्या पॉवर हाऊसची. मायटोकॉन्ड्रिया हेच ATPच्या रूपात ऊर्जा तयार करतं. आणि तिसरी शेवटची गोष्ट, वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये एक खूप इंटरेस्टिंग फरक आहे. वनस्पती पेशींकडे ना अशा 3 खास गोष्टी आहेत ज्या प्राण्यांच्या पेशींमध्ये नसतात. एक म्हणजे संरक्षणासाठी असलेली कडक पेशीभित्तिका म्हणजे सेल वॉल. दुसरं स्वतःचं जेवण बनवण्यासाठी हरितलौके म्हणजे क्लोरोप्लास्ट. आणि तिसरं म्हणजे पाणी साठवण्यासाठी एक मोठी रिक्तिका, ज्याला व्हॅक्युओल म्हणतात. याचमुळे तर वनस्पती एका जागी राहून स्वतःचं अन्न बनवू शकतात, जे प्राणी नाही करू शकत. सो थोडक्यात काय, तर पेशीचं डिझाईन हे फक्त एक स्ट्रक्चर नाहीये. ते सजीवांची लाईफस्टाईल आणि त्यांची उत्क्रांती कशी होणार हे थेट ठरवतं.